मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, राजकारणात कोणी कोणाच्या कायमचा मित्र नसतो आणि शत्रू पण नसतो. खरे सांगायचं तर राज्यात भाजप शिवसेनेच्या साथीनं वाढला. शिवसेनेच्याच सोबतीनं भाजप पहिल्यांदा सत्तेत आला. पण 2019मध्ये विधानसभा निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून युती तोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा केला. 2.5 वर्ष ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. लोकसभेत ठाकरेंच्या पक्षाला बऱ्याचपैकी यश मिळालं असलं तरी विधानसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं पानिपत झालं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरेंनी भाजप एकनाथ शिंदेवर तुफान हल्ला चढवला होता. शिवसेने फुटीमागे भाजप असल्यानं राज्य भाजपचा चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस ठाकरेंच्या रडावर होते. पण आता ठाकरेंचा सूर बदलला आहे. शिंदेवर टीका करणाऱ्या ठाकरेंनी फडणवीसांबद्दल नरमाई भूमिका घेतलेली आहे. गेल्या महिन्यात विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेले होते. राज्यात महायुतीचं संख्याबळ पाहता भाजपला ठाकरेंच्या शिवसेनेची तशी गरज नाही. पण केंद्रात भाजपची स्वबळावर सत्ता नाही. नितीश कुमारचा जेडीयू, चंद्रबाबू नायडूचा टीडीपी, एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्या खासदाराच्या बळावर भाजप केंद्रात सत्तेत आहे. बिहारच्या विधानसभा निवडणुकीआधी नितीश कुमार भाजपची साथ सोडू शकतात. तशा घडामोडी बिहारमध्ये सुरू आहेत. नितीश यांच्या पक्षाचे 12 खासदार आहेत. जेडीयूनं पाठिंबा काढल्यास भाजपसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची साथ महत्त्वाची ठरते. कारण ठाकरेचे 9 खासदार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विधानसभा निवडणुकीत अपयशानंतर पुन्हा एकदा कट्टर हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेताना दिसत आहे. मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वबळावर लढेल अशी चिन्ह आहेत. काँग्रेस शरद पवार पासून दुरावत चाललेली ठाकरे सेना भाजपसोबत जवळीक साधताना दिसत आहे. दुसरीकडे ठाकरे भाजपच्या जवळ येण्यानं शिवसेनेची कोंडी होताना दिसत आहे. ठाकरेंकडे शिंदेपेक्षा जास्त खासदार असल्यानं केंद्रीय पातळीवर ठाकरे भाजपसाठी महत्त्वाचे ठरतात. तर ही होती मित्रांनो राज्यात नवीन राजकीय घडामोडीबद्दल माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.